श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये. बघा, आज आहे माझं गुरुवारचं उद्यापन, स्वामींचे 11 गुरुवारचे. सर्वप्रथम मी हळदीचे लेपन करून रांगोळी वगैरे काढली दारासमोर आणि पूजा मांडणी करायची होती. मग स्वास्तिक काढून घेतले. हळदी, कुंकू, अक्षदा, फूल आणि पाट ठेवला वरती. मग वस्त्र ठेवले. मग फोटो स्वामींचा आणि मोराचे पंख होते माझ्याकडे, ते पण ठेवले. दिवा लावून घेतला आणि स्वामींची मूर्ती अभिषेक करून ठेवली व त्यांना वस्त्र, फूल, माळ, घंटे, त्यांना हार, स्वामींना पादुका ठेवल्या. फुलं वाहत होते मी स्वामींना. सर्वीकडे आणि ही रांगोळी वगैरे काढून स्वामींची पूजा आरती करून स्वामींना खडीसाखरेचा नैवेद्य ठेवला होता. आणि मग हे असं माझं उद्यापन. संध्याकाळी मुलांना जेवू घालायचं होतं, सर्व मुलांना, कारण की दुपारी मला म्हणजे उशीर झाला होता. एकटीच होते मी स्वयंपाक करायला. मग संध्याकाळच झाली मला सर्वांना म्हणजे जेवू घालायला मुलांना. पूजा वगैरे केली, मग स्वयंपाक केला, पुस्तक वगैरे वाचलं आणि मग मुलांना संध्याकाळी बोलवले मी सर्वांना जेवण्यासाठी. आणि मग सर्वांना बोलवल्यावर हळदी, कुंकू वगैरे लावलं त्यांना सर्वांना. सर्वप्रथम माझी मुलं पकडून 9 मुलं झाले होते. आणि हा आमचा शिवांश असा वरती बसतच नव्हता व्यवस्थित, मस्ती करत होता अधूनमधून. आणि मग सर्व मुलांचे पाय वगैरे धुतले. पाय वगैरे धुवून त्यांना हळदी कुंकू लावून आमचा शिवांश ह्याच्यामध्ये गाडी खेळत होता. पाय वगैरे पडले त्यांच्या मुलांच्या सर्वांच्या. आणि आमच्या इथं छोटू एक मुलगा आलेला होता. आमच्या सोसायटीमधले आहेत ही सर्व मुले. आणि तो म्हणत होता, पाय लांब करत होता. तो म्हणत होता मला पण लाव करत होता तो. आणि मग त्याला पण लावले, पाया पडले, सर्वांना केले. आणि मग खूप वेळ झाला होता मला स्वामींच्या दर्शनासाठी केंद्रात पण जायचं होतं, पण काही झालं नाही मला दर्शन वगैरे स्वामींचे. मग तरी पण मी गेले. आमच्या इथं एक मंडीमध्ये मंदिर होतं, तिथं जाऊन पाया वगैरे पडून आले मी संध्याकाळी. मग पाय धुतले यांचे सर्वांचे आणि सर्वांना पत्तरवळ्या ठेवून त्यांना दिलं मग खायला सर्वांनाच. सर्वांचे जेवण वगैरे झाले. आणि मग फायनली स्वामींच्या दर्शनाला मी 10 वाजले होते मला दर्शनासाठी जाण्यासाठी स्वामींच्या. आमच्या मंडईमध्येच आहे हे मंदिर स्वामींचं छोटंसं. आणि मग मी पाया पडले स्वामींच्या. असा होता माझा गुरुवार. कसं वाटला तो मला नक्की मला कमेंट करून सांगा.